कशा आहात सगळे? एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्या रसिका प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, त्याचसोबत विजयादशमी आणि दसऱ्याच्या देखील हार्दिक अशा मंगलमय शुभेच्छा. तो फर्स्ट डे फर्स्ट शो कांतारा, शेवटची 20 मिनिटं राहिली आहेत. 9चा शो आहे सायनला. तर आता मी निघालो, आता लवकर जाऊया आणि एक्सपिरियन्स करूया कांतारा चॅप्टर 1. मूवी मॅक्स सायन आणि यांनी वाटतं कांताराचा पोस्टर लावायला विसरलेच, कारण कांताराचाच आहे, दुसरा वरुण धवनचा आहे तो लावला नाही. लिफ्टमध्ये आणि लिफ्टमध्ये जाम पॉपकॉर्नचा सगळा वास येतोय. आणि 9चा शो कांतारा चॅप्टर 1 फर्स्ट डे फर्स्ट शो. व्लॉग आणि रिव्ह्यू एकत्रच असणार आहे. भाई साहेब नाही सांगूच शकत नाही काय पिक्चर होता, काय बघितलेला आहे मी, काय थ्रिल पूर्ण एक्सायटेड एवढा झालो होतो मी. आणि पैसा वसूल बोलायला तर काय चान्सच नाही, पैसा वसूल तर वसूल. परत त्याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट येणार एवढं सांगू इच्छितो. बाकी काय रिव्ह्यू देऊ काय नाही, कारण की स्टोरी सांगितल्याशिवाय पर्यायच नाही, असं झालेलं आहे. स्टोरी सांगावी अशी हे झालेलं आहे मला. पण एक बोलतात ना की नाही स्पॉइलर नाही देऊ शकत, तुम्ही जा नक्की जा बघा. आणि जे काही घूसबम्स तुम्हाला येणार आहेत, क्लायमॅक्स नाही म्हणजे अनएक्सेप्टेड आहे सगळं गोष्टी. म्हणजे जे आपण ठरवले सगळे असं होऊ शकतं तोपर्यंत ठीक आहे. एक पिक्चर ग्रो होतो आणि एक अशा पीक सिच्युएशनला जाऊन पोचतोय. अशा पीक सिच्युएशनला जाऊन तो पिक्चर पोचतोय की त्याच्याबद्दल तुम्हाला एक वेगळंच हे वाटेल. आणि शेवटी म्हणजे नाही पिक्चरला तोड नाही. अजून एक सेकंड नॅशनल अवॉर्ड ऋषभ शेट्टीचा फिक्स आहे. आणि बाकी नाही काय अजून बोलू शकत. झटपट असा पटकन गाडी चालू केली आणि लगेच बाहेर आलो. आणि बाहेर येताना तिथं पोस्टर आता लावतात कांताराचा. भाई काय पिक्चर आहे, माइंड ब्लोईंग, एक्सेलेंट. म्हणजे जे हवंय त्याच्याहून जास्त पिक्चरमध्ये भेटतंय. आणि एकच बोलू इच्छितो तुम्ही जा नक्की बघा, काय आहे सगळं नीट व्यवस्थित. त्यानं जे काय रिप्रेझेंट केलेलं आहे ऋषभ शेट्टीनी असं नीट व्यवस्थित एकदम नाही काय शब्दच नाही. मी अजून पण त्याच ह्याच्यामध्ये आहे, मी थिएटरमध्ये असल्यासारखं वाटतंय मला. एक बोलतात ना एक असा पिक्चर असतो की तो फर्स्ट शो मी जात नाही जास्त. एक KGF बघायला गेलो होतो, सकाळी 6चा शो होता, मी ऋतिक सिद्धन. आणि त्याच्यानंतर कांतारा चॅप्टर 1 हा एकच सांगू इच्छितो, त्याचा पुढचा पार्ट फक्त येणार आहे. बाकी क्लायमॅक्स एक म्हणजे अशा इमोशन्स अशा सगळ्या बाहेर येत आहेत की त्या सांगूच शकत नाही आहे. कारण की त्याच्यात एक स्टोरी म्हणजे एक असं स्पॉइलरच होणार आहे शेवटी तो स्टोरी असं ह्याच्यात सांगितलं तर. पण जा नक्की पहा, चांगला आहे, भरपूर चांगला आहे, खूप चांगला आहे. आणि जर कांतारा चॅप्टर म्हणजे हा 1 आहे, ह्याच्या अगोदरचा जो कांतारा आला फक्त कांतारा तो नसेल बघितला तर तो बघा. आणि मग त्याच्यानंतर मग कांतारा चॅप्टर 1 हा बघा. आणि मग ह्याच्यामध्ये काय काय अजून गोष्टी ऍड झाल्या आहेत, काय काय त्याची बॅकग्राऊंड स्टोरी आहे, ती सगळी नीट व्यवस्थित एक्सप्लेन. आणि भरपूर काय काय गोष्टी आहेत. आणि छोट्या गोष्टींचं पण त्यांनी एक हे ठेवलं नाही आहे. एक म्हणजे ज्यांनी ट्रेलर टाकलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी थोडीफार माहिती दिलेली. ट्रेलर हा कायच नाही त्याचा. ट्रेलर मूवीचा कुठलाच पार्ट असा वाटत नाही. फक्त हा शॉर्ट सीन तेच आहे, पण तो म्हणजे एक असं बोलतो 100% तर 5% ट्रेलर, 5% पण नाही असं वाटतं. कारण की जो मेन एक सीन आहे, 2 ते 3 आहेत सीन, नाही बोलू शकत नाही. बस झाला, हा एवढाच रिव्ह्यू करतो मी. आणि जाऊन तुम्ही बघा. माझ्या सांगण्याच्या ह्याच्यावरून तुम्हाला मी असा कुठला पिक्चरचा रिव्ह्यू अजून केलेला नव्हता, पण ह्याच्यावरून सांगतोय मी की जा नक्की पहा. बस एवढं सांगू इच्छितो. आणि हा रिव्ह्यू ब्लॉग एकत्र बनवतोय मी, तर हा इथंच एंड करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या, विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा.